स्टुडंट्स, आज मी माझं नाव पहिला इंट्रोडक्शन करून देतो. पी ए पाटील सर, ॲम्बिशियस अकॅडमी ऑफ सायन्स सांगली. आमच्या ह्या अकॅडमीमध्ये आम्ही 10वी तसंच 11वी-12वीचं जेई नीट याची पण आम्ही तयारी करून घेतो. आणि आपलं ठरलं होतं की 10वीचा एक क्रॅश कोर्स घ्यायचा होता. तो क्रॅश कोर्स काही लॉकडाऊन कोरोनामुळे आपल्याला घेता आलं नाही, पण आम्ही रेग्युलरली तुम्हाला व्हिडिओज पाठवत जाईन. काल आमच्या सरांनी तुम्हाला पिरियडिक टेबलचा एक व्हिडिओ पाठवला होता सायन्समधला. आज मी सायन्समधलाच ग्रॅव्हिटेशन टॉपिकमधले एक महत्त्वाचे 2 पॉईंट्स तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सायन्समध्ये ग्रॅव्हिटेशन टॉपिकमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो काय असेल तो म्हणजे केप्लर्स लॉ. आता केप्लर्स लॉ नेमकं काय आहे, तर केप्लर हा जो सायंटिस्ट होता, जॉन्स केप्लर म्हणतोय आपण. पूर्वी गॅलिलिओ जो सायंटिस्ट होता त्या काळात म्हणजे 16th सेंचुरीच्या अगोदर पूर्वी प्लॅनेटची स्टडी केली जायची, ती फक्त नेकेड आईजनं, म्हणजे बघून फक्त कुठला प्लॅनेट कुठं चालला आहे. आता प्रश्न पडला असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला की प्लॅनेट म्हणजे काय. आपण अर्थचा जर विचार केला आणि अर्थ आणि सन ह्यांच्या बाबतीत जर विचार केला तर अर्थ हा सनचा एक प्लॅनेट आहे. तसे अनेक प्लॅनेट इथे युनिवर्समध्ये फिरत असतात, सनभोवती फिरत असतात, बरोबर आहे. तर ह्या प्लॅनेटचं स्टडी केलं होतं वेगवेगळ्या सायंटिस्टनी. त्यातल्या त्यात स्टडी केलं आणि एक प्रचंड डाटा निर्माण केला केप्लर्सनी. आणि केप्लरनी एक 3 लॉज प्लॅनेटचं मोशनचं, सनभोवती प्लॅनेटचं जो मोशन होणार आहे त्याचे 3 लॉज केप्लरनी इंट्रोड्यूस केलं, म्हणजे पुढं आणलं. केप्लरचे हे 3 लॉ सांगत असताना मी तुम्हाला दिसत असेल इथं की केप्लर्स लॉ म्हटलोय आणि तुमच्या पुस्तकात नाही ते मी इथं ब्रॅकेटमध्ये लिहिलोय बघा, ऑफ प्लॅनेटरी मोशन. म्हणजे काय, आता मी तुम्हाला सांगितलं मगाशी की अर्थ हा सनचा प्लॅनेट आहे. तसे अनेक प्लॅनेट असतात. मी अर्थ सनभोवती फिरत असतोय, बरोबर आहे. मग ते फिरत असताना त्यांच्या मोशनची स्टडी केली, म्हणून त्याला म्हणायचं प्लॅनेटरी मोशन. त्या मोशनची स्टडी करून केप्लर्सनी काही लॉज सांगितलेले आहेत. त्या लॉचं आपण आज डिस्कशन करायचं. पहिला लॉ केप्लर्सनी सांगितला, फर्स्ट लॉ. लक्ष द्या सगळ्यांनी. फर्स्ट लॉ हा व्हिडिओ तुम्ही केअरफुली बघा, एंडपर्यंत बघा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हा व्हिडिओ तुम्ही रिपीटमध्ये बघितला तर तुम्हाला प्रत्येक लॉ क्लिअर होईल. पहिला लॉ काय सांगितलंय केप्लर्सनी की कुठलाही प्लॅनेट असू दे, आपण प्लॅनेट म्हणताना 2 गोष्टी डोळ्यासमोर ठेवूया. अर्थ रिव्हॉल्विंग अराउंड द सन, म्हणजे आपल्याला समजायला सोपं पडेल, कारण अर्थ हा एक प्लॅनेट आहे जो सनभोवती फिरतोय. कुठलाही प्लॅनेट सनभोवती फिरत असताना केप्लरनं असं ऑब्झर्व केलं की एव्हरी प्लॅनेट, एव्हरी प्लॅनेट, इकडे लक्ष द्या, एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड सन इन इलिप्टिकल ऑर्डर. आता इलिप्टिकल ऑर्डर म्हणजे काय, कुठलाही प्लॅनेट सनभोवती फिरतोय त्यावेळी तो इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतोय. आता इलिप्टिकल ऑर्बिट ह्याचा अर्थ होतोय अंडाकृती शेपमध्ये फिरत असतोय. कुठलाही प्लॅनेट सूर्याभोवती गोल फिरत नाही. म्हणजे मी इथं जर तुम्हाला डायग्राम काढलो तर तुमच्या लक्षात येईल. समजा आपण इथं समजूया सन आहे, ॲज सन भोवती अर्थ फिरायला किंवा एखादा प्लॅनेट फिरायला आहे तर तो असा फिरला जातो. लक्ष द्या, कुठलाही प्लॅनेट सन भोवती फिरतोय त्यावेळी कुठलाही प्लॅनेट, आपण इथं प्लॅनेट पी म्हणूया, सन भोवती फिरत असतो त्यावेळी तो इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतो. तो कसा फिरतो, इलेप्टिकल. बघा इथं अंडाकृती शेपमध्ये फिरत असतो. इलेप्टिकल ऑर्बिट म्हणजे कळालं काय, दिस इलेप्टिकल ऑर्बिट अंडाकृती शेपमध्ये फिरत असतोय विथ सन ॲज अ फोकाय. बघा, विथ सन ॲज अ फोकाय. लक्ष द्या, सन ॲज अ फोकाय. फोकाय म्हणजे सेंटर. मित्रांनो, ह्यात कितीतरी मुलांना कन्फ्यूज होतं. फोकाय म्हणजे सेंटर म्हणजे काय सर, जसं सर्कलला सेंटर असतो तसं इलिप्सला काही ठिकाणी सेंटर असतो. म्हणजे ज्यावेळी प्लॅनेट सनभोवती फिरत असतोय त्यावेळी सन हा सर्कलचा जसा सेंटर असतोय तसा इलिप्सचा सेंटर कन्सिडर केलं जातं आणि त्याला आम्ही म्हणतोय फोकाय. त्याला काय म्हणतोय, फोकाय. मग पहिल्या लॉमध्ये, फर्स्ट लॉमध्ये काय सांगितलं केप्लरने की कुठलाही प्लॅनेट असून दे तो सनभोवती फिरत असताना इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतो. तो सनभोवती फिरत असताना कसा फिरतो, इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतो. आणि सन हा त्याचा काय असतो रे, त्या इलेप्टिकल ऑर्डरचा फोकाय असतो. सन हा त्याचा काय असतो रे, इलेप्टिकल ऑर्डरचा फोकाय म्हणजे सेंटर. हे त्यानं पहिल्या लॉमध्ये सांगितलं. आता दुसरा लॉ,
लक्ष द्या, सेकंड लॉ काय सांगतोय? सेकंड लॉ असा सांगतोय की लाईन जॉईनिंग द सन अँड प्लॅनेट म्हणजे काय? मी परत डायग्राम काढतो, लक्ष द्या. इथं आमचा सेंटरला सन आहे आणि त्याच्याभोवती एक प्लॅनेट फिरायला लागलाय, गोल फिरायला लागलाय असं. मग लाईन जॉईनिंग द सन अँड प्लॅनेट म्हणजे काय? आता सन इथं एस पोझिशन घेऊया, हे पी पोझिशन घेऊया. इथं आपण लाईन जॉईन केली एस टू पी. लाईन जॉईनिंग द सन अँड प्लॅनेट स्वीप्स वर्ड बघा, स्वीप्स म्हणजे कव्हर करणे. स्वीप म्हणजे आपण काही वेळा लोटणे पण म्हणतो बा, लोटतोय तसं कव्हर करणे. ही जी लाईन आहे स्वीप्स इक्वल एरिया. समजा आता आमचा प्लॅनेट पी पोझिशन पासून क्यू पोझिशनला गेला आणि हा जो आहे एरिया हा इक्वल एरिया कव्हर करतोय. स्वीप्स इक्वल एरिया ॲट इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे समजा ह्या प्लॅनेटला पी पासून क्यू पर्यंत जायला टायमिंग जो लागतोय तो टी लागतोय, बरोबर आहे. समजा तसाच आमचा प्लॅनेट, लक्ष द्या, तसाच आमचा प्लॅनेट मित्रांनो इथं आला समजा फिरत फिरत. समजा दिस पॉइंट इज पी क्यू आर देऊया आणि आर टू टी जायला म्हणजे सन आणि प्लॅनेटचं आपण काय करूया? लाईन जॉईनिंग करूया. हे लाईन इथनं परत इथंपर्यंत स्वीप केला. इथं जो एरिया कव्हर झाला त्याला पण समजा लागलं टायमिंग टी. म्हणजे आर टू टी जायला त्याला टायमिंग लागलं, आर टू टी कॅपिटल टी जायला त्याला टायमिंग लागलं टी आणि पी टू क्यू जायला त्याला टायमिंग लागलं टी. असं आहे, टायमिंग सेम आहे. पण टायमिंग सेम मध्ये आम्हाला दिसतंय काय रे की इथला जरा एरिया लांबडा दिसतोय, इकडे जरा लहान दिसतोय. पण केप्लर्सने असं सांगितलं की द लाईन जॉईनिंग द सन अँड प्लॅनेट स्वीप्स इक्वल एरिया ॲट इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आता मी इथं दोन एरिया दाखवलेला आहे जे प्लॅनेट कव्हर करतंय. पहिला एरिया काय रे? एरिया एस पी क्यू, बरोबर आहे. आणि दुसरा एरिया काय रे? एरिया एस आर टी. हे दोन्ही एरिया इक्वल टाइम मध्ये कव्हर करतात, त्यामुळं हे दोन्ही एरिया सेम असतंय असं केप्लर्सनं सांगितलं. पण काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतोय की सर इथं बघा हा एरिया मोठा वाटतोय, इथं बघा एरिया कमी वाटतोय. आता एक आहे की प्लॅनेट सनभोवती फिरलाय, बरोबर आहे. सनभोवती फिरतोय म्हटल्यावर त्याला काहीतरी व्हेलॉसिटी असेल, गती असेल. ज्यावेळी हा प्लॅनेट सन पासून लांब असतोय त्यावेळी त्याची व्हेलॉसिटी कमी असते, हे पुस्तकात सांगितलं जात नाही. आणि ज्यावेळी सन पासून तो जवळ असतोय त्यावेळी त्याची व्हेलॉसिटी जास्त असते. म्हणजे हा जरा लांबडा एरिया दिसत असला तरी त्याचा एरिया म्हणजे कव्हर करण्याचं पळायचं कमी, स्पीड कमी असतोय. त्यामुळे तो एरिया लांबडा जरी दिसत असला तरी ह्या लहान एरिया एवढाच असतोय. आणि इथं स्पीड पळायचा जास्त असतोय. व्हेलॉसिटी ज्यावेळी सनच्या जवळ प्लॅनेट येते त्यावेळी त्याची व्हेलॉसिटी जास्त असते आणि सनपासून लांब असते त्यावेळी त्याची व्हेलॉसिटी कमी असते. त्यामुळे हे दोन्ही एरिया बरोबरी इक्वली मॅच होणार. म्हणजे केप्लर्सनं आम्हाला दुसऱ्या लॉमध्ये काय सांगितलं रे? द लाईन जॉईनिंग द सन अँड प्लॅनेट स्वीप्स इक्वल एरिया ॲट इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे मी इथं डायग्राममध्ये दोन एरिया दाखवले, एस पी क्यू आणि एस आर टी. इक्वल टाइममध्ये ते कव्हर झालेले एरिया आहेत आणि डेफिनेटली हे दोन्ही एरिया सेम असणार असं ऑब्झर्वेशननं केप्लर्सनं सांगितलं. लक्षात आलं मित्रांनो? आता लक्ष द्या. आता पहिला लॉ मी पुसून काढलो. आता जातोय आपण तिसऱ्या लॉकडे. लक्ष देऊन बघायचं. तिसरा लॉ फार महत्वाचा आहे, कारण तिसऱ्या लॉमध्ये जो काय फॉर्म्युला आम्हाला मित्रांनो मिळतोय त्या फॉर्म्युल्याच्या साहाय्यानं अनेक म्हणजे हेच लॉज तुम्हाला परत 11वीला गेल्यानंतर दिसतात. त्या लॉमध्ये हा जो तिसरा लॉ आहे त्याच्यातनं जो काय आम्हाला एक फॉर्म्युला मिळतोय, एक समीकरण मिळते असं म्हणूया, त्याचा यूज जेई नीटचे, इंजिनिअरिंगचे, परत नीटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आपला फिजिक्समध्ये फार उपयोग होतोय. तर हा तिसरा लॉ काय सांगतोय बघा. तिसरा लॉ केप्लर्सनं काय सांगितलेलं आहे की द टाइम पिरियड रिक्वायर्ड फॉर अ प्लॅनेट द स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड. बघा शब्द काय? टाइम पिरियड. द स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड. आता स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड हा शब्द का आलाय? टाइम पिरियड बद्दल आपण डिस्कस करूया. म्हणजे काय? आता समजा इथं सन आहे, ॲज युजल तीच डायग्राम काढणार मी. सन भोवती हा प्लॅनेट फिरायला इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये, प्लॅनेट पी. मग ह्या प्लॅनेटला ह्या पी पॉइंट पासून चालू करून परत पी पॉइंटला यायला लागणारा टाइम म्हणजे टाइम पिरियड. बघा मी काय म्हणतोय, टाइम पिरियड बद्दल पहिला मी लॉ बाजूला ठेवलो. टाइम पिरियड बद्दल काही जणांना माहित नसते. टाइम पिरियड म्हणजे काय की ह्या प्लॅनेटला सन भोवती एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करायला लागणारा टाइम म्हणजे टाइम पिरियड.
मग ह्या टाइम पिरियडबद्दल केप्लर्सनं तिसऱ्या लॉमध्ये असं सांगितलं, द स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड म्हणजे टी, द स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. बघा, द स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. आता प्रोपोर्शनल साईन काय सांगतंय? प्रोपोर्शनल, डायरेक्टली प्रोपोर्शनल. प्रोपोर्शनल म्हणजे इकडचं वाढला तर इकडचं वाढतं. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ अवरेज डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड सन. क्यूब ऑफ अवरेज डिस्टन्स म्हणजे एक साधारण कसं होतंय, आपण पहिलाच बघितलोय की प्लॅनेट सनभोवती जो फिरतोय तो इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतोय. म्हणजे इथं आल्यानंतर प्लॅनेटचा आणि सनचं डिस्टन्स वेगळा असणार, इथं आल्यानंतर थोडंसं कमी होईल, परत वाढत जाईल. मग एक अवरेज डिस्टन्स घेतलं जातंय. अवरेज म्हणजे काय? प्रत्येक वेळचं ठिकाणचं डिस्टन्स काढलं जाते प्लॅनेट आणि सनमधलं, आणि ते अवरेज डिस्टन्स घेतलं जाते. त्या अवरेज डिस्टन्सला आम्ही नोटेशन दिलोय आर. क्यूब ऑफ अवरेज डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड सन. म्हणजे काय सांगितले बघा केप्लरचं तिसऱ्या ना मित्रांनो, समजलं का? बघा केप्लरच्या तिसऱ्या काय सांगितलंय, द टाइम पिरियड required for the satellite, the square of time period required for the satellite is directly proportional to the cube of average distance between the planet and sun. अवरेज बद्दल मी तुम्हाला मित्रांनो सांगितलो. अवरेज का म्हटलं गेलेलं आहे? कारण प्लॅनेट हा सनभोवती इलेक्ट्रिकल ऑर्बिटमध्ये फिरतोय, त्याच्यामुळे त्याचं डिस्टन्स प्रत्येक पॉईंटला सनपासून वेगळं होतोय, म्हणून आम्ही ते अवरेज डिस्टन्स घेतोय. क्यूब ऑफ अवरेज डिस्टन्स हा सगळ्यात महत्त्वाचा जो काय केप्लर्सने सांगितलेला तिसरा लॉ आहे, तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणजे बघा, एक थोडक्यात सांगतो. केप्लर्सनं पहिल्या लॉमध्ये आम्हाला सांगितलं की केप्लर्स फर्स्ट लॉ काय म्हणतोय रे, की कुठलाही प्लॅनेट म्हणजे आम्ही डोळ्यासमोर काय ठेवणार आहे? अर्थ आणि सन. अर्थ हा प्लॅनेट आहे सनचा. कुठलाही प्लॅनेट सनभोवती फिरताना इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतोय आणि सन हा त्याचा फोकाय असतोय म्हणजे सेंटर असतो. एक झालं. दुसरं, लाईन जॉईनिंग फ्रॉम सन टू प्लॅनेट, लाईन जॉईनिंग टू सन टू प्लॅनेट स्वीप्स म्हणजे कव्हर करणे. स्वीप्स इक्वल एरिया ॲट इक्वल इंटरवल ऑफ टाइम. इथं दिसतंय बघा इक्वल एरिया, इथं पण टाइम टी दाखवले, इथं टाइम टी दाखवले. P टू की जायला टी, R टू टी जायला टी टाइम लागते. इक्वल एरिया ॲट इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आणि शेवटचं महत्त्वाचं, द स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट रिव्हॉल्विंग अराउंड द सन और प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ अवरेज डिस्टन्स. असे 3 महत्त्वाचे लॉ सांगितले. ते लॉ फार महत्त्वाचे होते, पण केप्लर्सनं ज्यावेळी हे लॉ सांगितलं त्यावेळी हे असं काय होते हे त्यानं फक्त ऑब्झर्वेशन सांगितलं, पण हे असं का होतं ह्याचं उत्तर त्याच्याजवळ नव्हतं. ऑब्झर्वेशनला जे त्यांना दिसलं त्यानं ते 3 लॉ सांगितले, पण हे असं का होतं ह्याचं उत्तर त्याच्याजवळ नव्हतं. पण ह्याच 3 केप्लर्स लॉचा यूज करून न्यूटननं त्याचा एक लॉ सांगितला आणि तो आपण थोडक्यात बघूया. बघा, ह्याच 3 लॉचा यूज करून न्यूटननं एक त्याचा स्वतःचा लॉ सांगितला, जो आता पॉप्युलर लॉ आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आपण त्याला यूज करतोय मित्रांनो. परत आपल्या पुढच्या 11वी 12वीच्या स्टडीमध्ये सुद्धा हा लॉ वापरला जातोय. जसं केप्लर्सबद्दल तुम्हाला सांगितलं की केप्लर्स लॉ सुद्धा आपल्याला अनेक ठिकाणी यूज केला जातोय. 11वी 12वीला यूज केला जाते JEE नीटसाठी एक्झामसाठी. तसं ह्या केप्लर्स लॉचा यूज करून, म्हणजे मी तुम्हाला काय म्हटलं की केप्लर्सने हे 3 लॉ सांगितलं, ते प्लॅनेटचं पोझिशन कुठं प्लॅनेट जाते, कसं जाते ह्याच्या ऑब्झर्वेशनवरून सांगितलं. पण त्याला सांगता आलं नाही की हे लॉ का तसे झाले, हे लॉ तयार कसे झाले हे त्याला सांगता आलं नाही. फक्त त्या ऑब्झर्वेशनवरून त्यानं सांगितलं. हे कशामुळे होऊ शकते हे त्यांना सांगता आलं नाही. आणि त्याचा यूज न्यूटननं घेतलं आणि न्यूटन ह्या 3 लॉवरनं आपला स्वतःचा एक लॉ काढला, दॅट इज युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्सनं त्याचा स्वतःचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काढला. म्हणजे न्यूटनला शेवटला असं सांगायचं होतं की हे जे केप्लरचे 3 लॉ आहेत हे ह्या लॉमुळे झाले, ह्या ग्रॅव्हिटेशनल लॉमुळे झाले. मग युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ काय सांगतोय न्यूटनचा, थोडक्यात आपण बघूया, जे तुम्हाला एक्झामला पण उपयोगी पडणार आहे. की द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 2 मासेस, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 2 मासेस, म्हणजे आमच्याकडे समजा 2 मासेस आहेत. सपोज मासेस M1 एक मास आहे, एक बॉडी आहे त्याचा मास M1 आहे, दुसरा एक बॉडी आहे त्याचा मास समजा M2 आहे. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 2 मासेस म्हणजे हा ह्याला ओढाला बघालाय, हा ह्याला ओढाला बघालाय. This force of attraction between 2 masses is directly proportional
is directly proportional to product of these two masses and inversely proportional, inversely म्हणजे एक भागिले असं लिहितोय आपण, एक छेद लिहितोय, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे माझ्याकडे मी दोन मासेस घेतल्यात ए आणि बी असं म्हणूया आपण, दोन मासेस ए आणि बी, त्यांचे दोन पार्टिकल घेतल्यात ए आणि बी, त्यांचे मासेस काय आहेत M1 अँड M2. मग ह्या दोन पार्टिकल ए आणि बी मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय रे, प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ दी डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे आमच्या न्यूटननं काय सांगितलं रे न्यूटननं काय सांगितलं मित्रांनो, की दोन पार्टिकल आहेत त्यांच्यातलं डिस्टन्स r आहे, तर ते दोन एकमेकाला अट्रॅक्ट करतात. मग ते अट्रॅक्ट कसं करतात, बाय फोर्स. तो फोर्स त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स नंतर म्हणतोय. दॅट ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ दोज मासेस, म्हणजे ते दोन्ही पार्टिकलच्या मासेसचा प्रोडक्ट, अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. मग न्यूटननं परत याला मॉडिफाय केलं, बघा असं, प्रोपोर्शनल टू M1 M2 अपॉन r square, and therefore F is equal to G M1 M2 upon r square. हा सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला आला, दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा. म्हणजे ह्या M म्हणजे तुमचा काय रे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू मासेस, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू मासेस. प्रश्न असा पडतोय काही मुलांना, सर ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे अर्थ आणि एखादी बॉडी ह्यांच्यात असतोय ना, मग हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू मासेस कसं काय आला. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू मासेस असतोय मित्रांनो, म्हणजे मी आहे आणि एक कोणतर माझ्याजवळ थांबले, आमच्या दोघांच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतोय, मी त्याला ओढायला बघतोय, तो मला ओढायला बघतोय. आता प्रश्न मुलांना पडणार, सर मग असं असते तर मग आपण एकमेकाकडे असं ओढले का जात नाही. त्याचं उत्तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईन, बाय युझिंग सम फॉर्म्युला. मी तुम्हाला फॉर्म्युला सांगेन आणि एक एक्झाम्पल तुमच्याच पुस्तकामधलं घेईन आणि त्याच्यावरून तुम्हाला उत्तर देईन की असं का होत नाही. कारण न्यूटन्स युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन लॉ, न्यूटननं काय सांगितलंय की देर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू पार्टिकल्स हॅव्हिंग मासेस. म्हणजे माझ्याकडे पार्टिकल ए आणि बी आहे, त्यांना मासेस आहे. म्हणजे जगामध्ये कुठलीही बॉडी ज्याला मास आहे, वजन आहे, बघा मास आहे, वजन आहे, ते एकमेकाला अट्रॅक्ट करतात बाय युझिंग ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि मग त्यांना सांगितले ते जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ते दोन त्या बॉडीच्या मासेसचा प्रोडक्ट असतोय आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट असतोय आणि त्यांच्यातलं डिस्टन्सचा स्क्वेअर असतो, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्सचा स्क्वेअर असं सांगितलंय. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल लॉ काय सांगतोय रे न्यूटनचा, की कुठलीही बॉडी ज्याला मास आहे, वजन आहे, ते एकमेकाला अट्रॅक्ट करतात. मग आम्हाला प्रश्न पडतोय, आपल्या घरात सगळी जे बॉडी आहेत, सगळे जे वस्तू आहेत त्यांना वजन असते, मग ते एकमेकाला काय अट्रॅक्ट करत नाही. तुमच्या घरात एखादं खुर्ची असेल, टेबल असेल, ते एकमेकाला काय अट्रॅक्ट करत नाहीत. जर ग्रॅव्हिटेशनल लॉ असं सांगतोय, न्यूटनने एवढा लॉ आहे, सगळीकडे प्रसिद्ध आहे, आपण 11-12 वापरतोय, मग तो लॉ असं का सांगत नाही, ते अट्रॅक्ट एकमेकाला का करत नाही, ह्याचं उत्तर मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला एका प्रॉब्लेममध्ये देईन. फक्त अट्रॅक्ट करतोय असं न्यूटन सांगतोय आणि आपल्याला अट्रॅक्ट का करत नाही हा प्रश्न पडतोय. कारण का, त्याचं म्हणणं आहे की कुठलेही मास असतील ते एकमेकाला अट्रॅक्ट करतील बाय युझिंग दिस फोर्स F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन r स्क्वेअर. आता राहिला प्रश्न जे मला माहित आहे, ज्यावेळी प्रोपोर्शनल साईन आम्ही काढतोय, प्रोपोर्शनल साईनचं गोंधळ करून घेऊ नका, तो काढला की कॉन्स्टंट येतोय आणि तो कॉन्स्टंट आहे G. आणि इथं जो G आहे त्याला म्हणलं जाते युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. दॅट इज इट्स व्हॅल्यू, ही जी व्हॅल्यू फिक्स केलेला आहे न्यूटन्सनं काढून केलेला आहे 6.11 इंटू 6.07 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. 6.07 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर kg स्क्वेअर. हा त्या व्हॅल्यू आलेला आहे जीचा, म्हणजे तुमचा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचा. समजलं मित्रांनो. आता आपण ह्या लेक्चरमध्ये 3 गोष्टी शिकलो, केपलरचे 3 लॉ, आणि ह्या लॉचा यूज करून न्यूटननं आम्हाला ग्रॅव्हिटेशनल लॉ सांगितलं. लक्षात काय, ग्रॅव्हिटेशनल न्यूटनचा लॉ जर तुम्ही केअरफुली वाचला तर काय म्हणतो रे, इन द युनिवर्स देर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मासेस. हे वाक्य आहे तुमच्या त्या स्टेटमेंटमध्ये, पुस्तकामध्ये. म्हणजे दोन मासेस ज्याचं वजन आहे ते एकमेकाला अट्रॅक्ट करतात आणि तो जो अट्रॅक्ट करणारा फोर्स आहे त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणायचा. आणि तो फोर्स काय रे, प्रपोर्शनल, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. आणि ह्याच्यावरनं आम्हाला एफचा, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा, दोन मासेस मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा फॉर्म्युला, एफचा फॉर्म्युला मिळतोय G इज इक्वल टू M1 M2 अपॉन r स्क्वेअर. r इज द डिस्टन्स बिटवीन द टू मासेस. आणि
हे समजतंय, सगळं कन्सेप्ट तुम्हाला डेफिनेटली समजलं असेल. पण प्रश्न एक पडतोय की मासेसमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतोय, तर मग ते मासेस एकमेकाला अट्रॅक्ट का करत नाहीत, ते आपण नेक्स्ट ज्यावेळी तुम्हाला मी व्हिडिओ लेक्चर देईन त्यामध्ये तुम्हाला ते दिसून येईल. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते पण आम्हाला आमच्या ग्रुपवर कळवा, आम्ही तुम्हाला सेंड करतोयच. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमची जी अकॅडमी आहे ह्यात आम्ही अशाच पद्धतीनं टीचिंग करतोय. अतिशय खेळीमेळीनं टीचिंग होतं आहे, अतिशय मजेशीर टीचिंग होतं आहे. आज तुम्हाला पहिला दाखवलं आहे आणि पुढचे आमचे काही पॉईंट्स तुमचं ग्रॅव्हिटेशनल टॉपिकच कव्हर करून जाईल. त्यानंतर आम्ही काही एक इलेक्ट्रिक करंट हा टॉपिक तुम्हाला लिंक शेअर करत जाईल. आमचे सर पण तुम्हाला कार्बन कॉम्पाउंड वगैरे ह्याचे लिंक शेअर करत जातील आणि सुंदर असं तुम्ही व्हिडिओज तुम्हाला मिळतील जेणेकरून तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील. ह्यातनं पण तुम्हाला काय डाऊट असले तर आम्हाला कॉल करू शकताय, कारण ह्यात अशा काही गोष्टी सांगितल्या मी जे तुमच्या पुस्तकामध्ये नाहीत, त्या पण गोष्टी मी इथं सांगितलं जेणेकरून ते मुलांना क्वेश्चन येतात पण मुलं विचारत बसत नाहीत स्कूलमध्ये. जसं आत्ता मी एक क्वेश्चन आहे ते पुढच्या लेक्चरला सांगतो म्हटलोय, तर मी पुढच्या लेक्चरला तुम्हाला ह्याची माहिती देईनच की असा फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसा असतोय. फक्त अशाच पद्धतीने आमचे व्हिडिओज लेक्चर येतील. परत रिव्हर्स घेऊन तुम्ही ते व्हिडिओ लेक्चर व्यवस्थित बघा आणि त्यात काय डाऊट आलं तर आम्हाला विचारा. तर चलो बाय बाय स्टुडंट्स.